बँकेत नवीन अकाउंट ओपन करणं असू द्या किंवा इतर कोणतंही आर्थिक काम असू द्या, ज्याच्यामध्ये म्युच्युअल फंडचं अकाउंट ओपन करायचं असेल किंवा स्टॉक ट्रेडिंग करायची असेल, त्यासाठी अकाउंट संबंधित संस्थेकडून तुमच्याकडून ई-के-वाय-सी करून घेतली जाते त्यांच्याकडून. प्रत्येक वेळेस ही कंटाळवाणी प्रक्रिया तुम्हाला करावीच वाटत नाहीये, पण तुम्हाला गरजेनुसार ते करावी लागते. तर त्यासाठीच आता तुम्हाला ते पर्याय शासनाकडून देण्यात आलेलं आहे, केंद्र शासनाकडून. त्यासाठीच सी-के-वाय-सी करणं गरजेचं आहे. सी-के-वाय-सी केलं तर तुमची के-वाय-सी पासून मुक्तता होणार आहे, थोडक्यात हे सांगायचं आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला भारतात कुठेही गेलं तरी फक्त एक नंबर द्यायचा तुम्हाला, सी-के-वाय-सी नंबर. त्याच्यावरून तुमचे ऑटोमॅटिकली के-वाय-सी होणार आहे. कुठेही तुम्हाला आधार कार्ड द्यायची गरज नाही, पॅन कार्ड द्यायची नाही किंवा इतर कोणतेही डॉक्युमेंट लागतात के-वाय-सीसाठी, ते कुठेही द्यायची गरज नाही. फक्त एक नंबर द्यायचा, तुमची के-वाय-सी होणार आहे. प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या, आता तुमचं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अकाउंट आहे, तिथे के-वाय-सी मग करावी लागते. प्रत्येक वेळेस दुसरं SBI मध्ये असेल तर तिथं के-वाय-सी करावी लागते. तर प्रत्येक वेळेस वेगवेगळे डॉक्युमेंट मागितले जातात. ते आता द्यायची गरज लागणार नाही. फक्त तुम्हाला हा नंबर द्यायचा, जे की या मोबाईल व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी 2 मिनिटात कसं डाउनलोड करायचं सी-के-वाय-सी कार्ड हे मी सांगणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती सी-के-वाय-सी टाकून घ्यायचं आहे आणि एक नंबरची जी वेबसाईट दिसत आहे, या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर लगेचच तुमच्या समोर असं इंटरफेस येणार आहे, जे की सेंट्रल गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, गव्हर्नमेंटची आहे, सिक्युअर वेबसाईट आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे मी. तिथं कॉपी करून तुम्ही या पेजवरती येणार आहात. ckYcindia.in ही वेबसाईट आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला होम पेजवरती ते जो ऑप्शन दिसत आहे 2 नंबरचं, व्ह्यू युअर सी-के-वाय-सी कार्ड, तुमचं सी-के-वाय-सी कार्ड इथून डाउनलोड करता येणार आहे. या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता फेच युअर सी-के-वाय-सी कार्ड. इथं आल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर तुमचा टाकून घ्यायचा आहे. इथं मोबाईल नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे, तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथं कॅप्चा आहे तसा हा भरून घ्यायचा इथं आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरवरती OTP येणार आहे, तो OTP भरून घ्यायचा आहे. OTP भरून लगेचच सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर लगेचच तुमच्या समोर ज्या मोबाईल नंबर सोबत बँक अकाउंट जोडलेले आहेत तुमचे, कुठले कुठले ते अकाउंटची यादी इथं तुम्हाला दिसत आहे. बघू शकता जेवढे मोबाईल नंबर सोबत बँक अकाउंट लिंक आहेत तेवढे सगळे इथं दिसणार आहेत. ज्याची के-वाय-सी झालेली आहे तुमची ज्या बँकेमध्ये, ते सर्व बँका इथं समोर होणार आहेत मोबाईल नंबर सोबत जोडलेल्या. जर तुम्हाला दोन्हीही सी-के-वाय-सी कार्ड काढायचे दोन्ही बँकेचे तर दोन्ही काढू शकता, किंवा तुम्हाला आता जी के-वाय-सी जोडलेली एक तुम्हाला सिलेक्ट करायचे कुठली काढायचे ते. तर आता कोटक बँक आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक अशा 2 बँकेला माझे जोडलेली आहे के-वाय-सी, त्याच्यामुळे मी आता इंडियन पोस्ट पेमेंट बँकेची काढणार आहे. इथं फक्त त्याच लिस्ट शो होणार आहे जिथं के-वाय-सी झालेली आहे बँकेत तुमची, तेच बँकेची लिस्ट इथं दिसणार आहे, एवढं लक्षात घ्या. आता इथं समोर जे ऑप्शन आहे सिलेक्टचा, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ब्ल्यू डार्कमध्ये दिसणार आहे, तर सिलेक्ट झालेलं आहे. सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलला टेक्स्ट मेसेज येणार आहे, जिथं टेक्स्ट मेसेजमध्ये जसं की तुमच्या समोर दिसत आहे, टेक्स्ट मेसेजमध्ये एक लिंक येते, त्या लिंकमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओपन केल्यानंतर लगेचच हे बघू शकता तुम्ही टेक्स्ट मेसेजमधली लिंक ओपन करायची तुम्हाला. इथं बघू शकता कंटिन्यू टू एनिवे क्लिक केल्यानंतर कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर PDF स्वरूपात तुमच्या मोबाईलमध्ये PDF स्वरूपात डाउनलोड झालेली आहे. तुम्ही उजव्या साईडला बघू शकता PDF स्वरूपामध्ये आलेली आहे फाईल माझ्या मोबाईलमध्ये. तर आता हे तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन करण्यासाठी फक्त तुमची जन्मतारीख टाकायचं आहे, डेट, मंथ, इयर या फॉर्मेटमध्ये. पासवर्ड असणार आहे ते. PDF ओपन झालेली आहे, बघू शकता. जन्मतारीख फॉर्मेटमध्ये टाकल्यानंतर PDF सी-के-वाय-सी रेकॉर्डची दिसत आहे तुमच्या समोर. याची प्रिंट सुद्धा काढून ठेवू शकता. आता हे संपूर्ण डिटेल्स तुमच्या समोर आलेली आहे. अगदी 2 मिनिटात हे कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात मोबाईलवरून. कुठेही तुम्हाला परत कागद द्यायची गरज नाही आहे के-वाय-सी करण्यासाठी. बँकेमध्ये म्हणा किंवा इतर आर्थिक संस्थांमध्ये तुम्हाला के-वाय-सी करायची गरज नाही. फक्त हे कार्डचा नंबर जरी दिला तरी तुमची के-वाय-सी होणार आहे, एवढं लक्षात घ्या. तर अगदी सोपी आहे पद्धत. 2 मिनिटात तुम्ही मोबाईलवरून डाउनलोड करू शकणार आहात.